कला कला ही अद्वितीय असते आणि त्यातल्या त्यात शहनाई हे वादन जर का ऐकलं तर मन भारावून जातं. आणि त्यातल्या त्यात चल ग सखे पंढरीला हे गायन किंवा हे गाणं जर ऐकलं तर निश्चितच विठुरायाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तर सुनील बर्वे हे शहनाई वादक आणि त्यांनी गायलेली किंवा त्यांनी वाजवलेली ही शहनाई अतिशय काळजाला भिडणारी अशी आहे. पंढरीच्या वाटेला जाताना या गाण्याने मन प्रफुल्लित होता. तर मंडळी, सुनील बर्वे यांनी जी शहनाई वाजवली आहे ती शहनाई आणि त्या शहनाईबद्दलचा थोडक्यात जर का आपण माहिती इतिहास घेतला तर तो प्रचंड रंजक असा आहे. तर शहनाई ही भारतात मध्ययुगीन काळात अस्तित्वात आली असं मानलं जातं. एक मत असंही सांगतं की शाह म्हणजेच राजा आणि नाई म्हणजेच दरबारामधला वादक या शब्दांपासनं शहनाई हे नाव तयार झालं. तर दुसरे काही मतं प्रवाह आहेत. हे वाद्य अतिशय प्राचीन आहे. पुंगी या वाद्याचं अधिक विकसित असं रूप असल्याचं काही जण सांगतात. पूर्वी शहनाई प्रामुख्याने राजदरबार, मंदिरं, धार्मिक समारंभ अशा ठिकाणी वाजवली जायचे. या वाद्याला जागतिक कीर्ती मिळवून देण्याचं सगळ्यात मोठं काम उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी केलं. त्यांनी शहनाईला शास्त्रीय संगीतामध्ये प्रतिष्ठेची जागा मिळवून दिली, स्थान मिळवून दिला. शहनाई ही साधारणतः लग्न समारंभात या अगोदर प्रचंड मोठ्या प्रमाणात ऐकली जायची, वाजवली जायची. शुभ आणि मंगल प्रसंगी शहनाई वाजवण्याची परंपरा आजही अनेक ठिकाणी आहे. आपण बघतो की शहनाई ही आता कॅसेट्समध्ये किंवा MP3 स्वरूपात आपल्याला उपलब्ध झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा जी काही ऑडिओ किंवा गाणे ट्यून करणारे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावरती देखील शहनाईचे वेगवेगळे प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात. आणि लग्न समारंभ असेल किंवा कुठलाही समारंभ असेल अशा ठिकाणी शहनाई ही प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीने वाजवली जाते. अगदी आपल्या संस्कृतीमध्ये मंदिरांमध्ये आरती, पूजा, उत्सव किंवा धार्मिक विधी हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. आणि त्या ठिकाणी देखील मंदिरांमध्ये देखील शहनाईचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचं आपण बघतो. शहनाईचे सूर मंदिरांमधनं देखील हे ऐकायला मिळतात. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील शहनाईचे सूर हे प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीने ऐकायला मिळतात. शास्त्रीय संगीतांच्या मैफिली असतील, लोककला असेल किंवा सांस्कृतिक सोहळे असतील अशा ठिकाणी देखील शहनाईचं वादन हे केलं जातं. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन किंवा विशेष सरकारी कार्यक्रमांमध्ये देखील शहनाईचा वापर केला जातो. त्याचबरोबर भावपूर्ण, भक्तिमय किंवा पारंपरिक वातावरण निर्मिती करण्यासाठी शहनाईचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. तर शहनाईची रचना कशी असते? शहनाई ही एक लाकडी नळी असते. ती 6 ते 9 बोटांची छिद्र यामध्ये असतात. काही शहनाईंना 6 छिद्र असतात, काहींना 9 असतात. तर डबल रीड अशी देखील शहनाई ही लक्षात येते. शेवटी धातूचा घंटेसारखा एक भाग समोर असतो ज्यामधनं आवाज फुटतो. भारतीय संस्कृतीत शहनाईला शुभ प्रतीक मानलं जातं. तिचा मधुर नाद आनंद, पवित्रता आणि मंगल वातावरण निर्मिती करते. उत्तर भारतात विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, वाराणसी आणि महाराष्ट्रातल्या प्रचंड ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांमध्ये शहनाई आजही वाजवली जाते. तिला एक विशेष असं स्थान आहे. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी वाराणसीच्या घाटावर आणि काशी विश्वनाथ मंदिरात आणि त्या परिसरात दीर्घकाळ शहनाईचे सादरीकरण केलं. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक प्रसंगी देखील लाल किल्ल्यावरनं त्यांच्या शहनाई वादनाचे विशेष असं प्रसारण हे त्यावेळेस ऐकायला मिळालं होतं, ज्यामुळे हे वाद्य संपूर्ण जगभर प्रसिद्ध झालं. शहनाई हे केवळ एक वाद्य नसून भारतीय परंपरा, भक्ती, संस्कृती आणि मंगल प्रसंगाचं प्रतीक मानलं जातं. तिच्या या सुरेल नादामुळे प्रत्येक शुभ कार्य अधिकच पवित्र होऊन जातो. आणि विठुरायाच्या आषाढी एकादशी निमित्त चल ग सखे पंढरीला हे गाणं या शहनाईच्या माध्यमातून काळजाला भिडतं. मंडळी, तुम्हाला हे गाणं आवडलं का? ही शहनाई वादन आवडलं का? त्याचबरोबर हे शहनाई वादक जे आहेत त्यांची ही कला त्यांनी जी सादर केली आहे, सुनील बर्वे त्यांचं नाव आहे. त्यांचे असंख्य वेगवेगळे शहनाईचे व्हिडिओज तुम्हाला त्यांच्या फेसबुक हँडलवरती बघायला मिळतील.
तर सुनील बर्वे या फेसबुक हँडलवरती जाऊन तुम्ही ते शहनाई वादन त्यांचं ऐकू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. या व्हिडिओचे सौजन्य सुनील बर्वे यांचे आहेत. या शहनाई वादनाचे सर्व हक्क आणि अधिकार त्यांच्याकडेच राखीव आहेत.